सुशांत आणि सारिका अगदी हॅपी कपल, त्यात आलेली गोड बातमी. त्यामुळे सासूबाई अगदी कौतुक करत होत्या. सुशांतला बाबा नव्हते, त्यामुळे आई आजोबा त्यांचा एक भाऊ एवढंच त्यांचं आयुष्य होतं. सारिका आणि सीमा दोघीच बहिणी आणि त्यांचे आई बाबा. सीमांचे लग्न आले होते. अवघ्या 15 दिवसावर तयारी सुरू होती. सुशांतचे आजोबा वृद्धापकाळाने गेले. आता काय कसं होणार, अनेक प्रश्न उपस्थित झाले. आजोबा गेले आणि सीमाचे लग्न, बरं सर्व काही सुशांतच बघत होता. सारिकाचे बाबा विचारात असताना सुशांत म्हणाला, बाबा काही काळजी करू नका, कार्यानंतर आहेत, त्यामुळे मी येईल, मी सर्व व्यवस्था करेल. अहो पण जावई बापू तुम्ही कसे याल, बाबा म्हणाले. सुशांतची आई म्हणाली, अहो झालं हे विधिलिखित, पण आता होणार आहे ते तर व्यवस्थित व्हायला हवं ना. तुम्ही काही काळजी करू नका, ते दोघेही येतील, तुम्हाला मदत म्हणून थांबवतील. फक्त सुतक आहे, त्यामुळे कोणते विधी करणार नाही. ठरल्याप्रमाणे दोघे गेले. सारिकाने बहिणीचे लग्न असून सुद्धा मेहंदी काढली नाही. साडी साधी घातली. साधे कपडे घालून ते सर्वांच्या मागे बसायचे. काही मदत लागली की किंवा जेवण व्यवस्था, बाकी सर्व सुशांतने अगदी जबाबदारीने पार पाडली. बाबांनी त्यांचे आभार मानले. बाबा म्हणाले, मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं म्हणून तुमच्यासारखे जावई मला मिळाले. अहो बाबा असे नका म्हणू. सुशांत इकडे. सुशांतच्या आत्याने घर डोक्यावर घेतले. काही कळत की नाही तुम्हाला? बाप लवकर गेला म्हणून आजोबा त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं सारं विसरलात. काय गरज होती वहिनी, तुम्ही पण पाठिंबा दिलात. अहो ताई, हे लग्न जर आपल्या समीरच असते आणि तिच्याकडून कोणी गेलं असते तर तिला सांगितलं असतं का की तिच्या माहेरच्यांनी लग्नाला जाऊ नका? असं कसं, सासर आहे तीच. आत्याबाई, अहो तर ताई, तेच तर नाते, तेच आहे. मग नियम आपण का वेगळे करायचे? तिकडे जाऊन त्यांनी दोन्ही बाजू अगदी छान सांभाळल्यात. ती दोघेही तिथे जबाबदारी म्हणून पार गेलेत, हौस करायला नाही. आणि ही गोष्ट त्यांना कोणी सांगितली नाही. त्यांना स्वतःहून ते कळालं की आपण कसं वागायला हवं. मला खरंच कौतुक आहे माझ्या सूनबाईचं आणि मुलांचं. आत्याबाई तोंड वाकडे करत बोलल्या, चढव अजून डोक्यावर बसव. लग्न पार पडले. लोक दोन्ही बाजूने बोलत होते. दुसऱ्या दिवशी आजोबांचे 10वे अन् मग कार्य, सगळी जबाबदारी सारिका अगदी लक्ष देऊन पार पाडत होती. आत्याबाई मात्र आल्यापासून टोमणे मारत होत्या. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे सर्व आवरले. पाहुणे घरी गेल्यावर सारिका सासूबाईंजवळ येऊन खूप रडली. आई, तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाही. आत्याबाईचा रोष स्वीकारला. तुम्ही घेतलेला निर्णय पार पडेपर्यंत तुम्ही सर्वांशी आमच्यासाठी लढलात. मी तिला हुंडका आवरेनासा झाला. सासूबाई म्हणाल्या, अगं नाते दोन्हीकडचे जपायला हवे. अन तुझे काय अन सुशांतचे काय, नाते एकच, मग नियम कशाला वेगळा करायचा? दोघेही सासू सून यांनी एकमेकांना मिठी मारली.